वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका अट्टल चेन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश केलाय। 9 मार्च 2026 रोजी काही तासांच्या अंतराने घडलेल्या 3 गंभीर घटनांनंतर पोलिसांनी चक्रे फिरवून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। 20,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 9 मार्च रोजी सायंकाळी वर्धा शहर, रामनगर आणि सावंगी मेघी परिसरात अवघ्या 2 तासात चेन स्नॅचिंगच्या 3 घटना घडल्या होत्या। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज आणि एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपास करत मुख्य आरोपी हसनैन उर्फ हसन अली याला अमरावती येथून अटक केली। पोलीस चौकशीत आरोपीने वर्धा, यवतमाळ आणि मध्य प्रदेशातील अनेक गुन्ह्यांची कबुली दिली। हे आरोपी चोरीची मोटारसायकल वापरून गुन्हे करत असत आणि लुटलेले सोने ग्वाल्हेर येथील एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवले असल्याचे तपासात समोर आले आहे। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 126 ग्रॅम सोने, मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण 20,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून लवकरच संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। सावंगी पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन आणि वर्धा शहर पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती। ही घटनाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही वर्धा सिटी पोलीस एसडीपी कार्यालय तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथके त्यासाठी आम्ही तयार केले होते। त्या गुन्ह्यामध्ये जी सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते त्याच्या आधारावर आम्ही आरोपी निष्पन्न केले। त्यामध्ये एक आरोपी हसनैन उर्फ हसन अली याला आम्ही पूर्वी त्याची माहिती आम्हाला भोपाळला आहे अशी मिळाली होती। त्यानंतर त्याला नंतर अमरावतीतून आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार आम्ही यामध्ये अजून 4 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। म्हणजे आता टोटल 5 आरोपी त्यामध्ये झालेले आहेत। यामध्ये टोटल 3 गुन्हे बनवून आणि अजून 7 गुन्हे त्यांच्याकडून घडलेले आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्यासोबतच त्यांनी जी मोटरसायकल वापरली होती ती पण त्यांनी जून 2025 मध्ये मध्य प्रदेश मधून चोरी केली होती अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्या आरोपींकडून 126 ग्रॅम आणि 370 मिलीग्राम सोने आणि इतर मुद्देमाल असा टोटल जवळपास 20,90,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये या आरोपींकडून वर्धा जिल्ह्याचे टोटल 8 गुन्हे, 3 2026 चे, 3 2025 चे आणि 2 2024 चे गुन्हे आतापर्यंत डिटेक्ट झालेले आहेत। या आरोपींकडून एक गुन्हा यवतमाळचा आणि एक मध्य प्रदेश मंडला जिल्ह्याचा पण आम्ही डिटेक्ट केलेला आहे। जो या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत, फर्स्ट आरोपी हसन अली, तो 5 गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या 5 गुन्ह्यामध्ये तो फरार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। जो आरोपी आहे त्याचे विरुद्ध जवळपास 18 गुन्हे अशा प्रकारचे चेन स्नॅचिंगचे हसन अलीचे विरुद्ध दाखल आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। इतर आरोपींचा केस घेऊन त्यांच्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया करण्याची कारवाई चालू आहे। एक आरोपी अटक केला आहे। यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते मोटरसायकलवर येतात 2 लोक, एक माणूस होता तो आणि एक माणूस ते पत्ता विचारतो त्यांच्या महिलेकडून आणि त्याचा थोडासा पत्ता विचारल्याच्या भागातून त्याचा जो चेन आहे ते तोडतो आणि पटकन ते मोटरसायकल बसवून पळून जातो। हे स्वतः जे आरोपी आहेत ते टोळी सारखा दिसत आहे, ते आंतरराज्य टोळी आहेत। त्यांच्या विरुद्ध जवळपास आता आपण बघितले आरोपी जवळपास 18 गुन्हे दाखल आहेत आणि यांच्या साथीदारांविरुद्ध वेगवेगळे पोलीस स्टेशनला वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। जे आपल्याकडे 2025 मध्ये गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये याच्या सादिक इबादत अली याच्यासोबत त्यांनी ते गुन्हे केले होते आणि आता जो आपल्याकडे 2024 मध्ये आणि 26 मध्ये आता जे गुन्हे केलेले आहेत ते त्यांनी मोहम्मद अली हैदर अली या आरोपी सोबत केलेले आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।